चला उभा तुला आओ बाई बाई अरे काय झालं अरे आग लागली ओ मॅडम तुम्ही बाजूला बाजूला अरे आग लागली काहीतरी करा अरे पाणी पाणी आणतो पाणी अरे विजवा पटकन ते आणि ती गाडी मागं घ्या नाही तर स्फोट होईल तिचा काय बोलताय अबे नानी पदर काय तो मागे बाळा मात्या अरे अरे विजवा अरे भाजल ना बाजूला काय करायचं हा मागे ना अरे अरे तरी विजय नाहीये मी पाणी आणलंय सारखा आता विजवली पण बापू आता पाणी आणलंच आहे तर झाडू पण आणा काय झाडू मारून धुवून काढावं लागेल ना निरंजन कलंडलं म्हणजे नक्कीच काहीतरी वाईट घडणार ना असलं काही होणार नाहीये अरे चुकून पडलंय ते अहो ती पोरगी किती घाबरलीये सॉरी आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना नाही मी ठीक आहे सॉरी आणि काही इम्पॉर्टंट होतं का बॅग मध्ये काही असेल तर सांगा प्लीज प्लीज आपण यावर नंतर बोलूयात का हा प्लीज तुम्ही या प्लीज सका बॅग घेऊन चल या काय हो काय गरज होती तुम्हाला पंखा लावायची तुमच्यामुळेच झालंय सगळं नाहीतर काय अरे आम्ही काय केलं तुमचाच धक्का लागला आमचा काही धक्का वगैरे लागला नाही हा युवराज अरे काय वाटलं असेल त्यांना आल्या आल्या हा सगळा गोंधळ झालाय मॅम आय एम सो सॉरी एकतर हॉटेल सोडून आम्ही तुम्हाला घरी बोलावलं आणि तुम्ही घरात आल्यापासून काही ना काहीतरी इट्स ओके आदिती ते चुकून झालंय आय कॅन अंडरस्टँड ना ह्यात काही तुमचं महत्वाचं नव्हतं ना नाही त्याच्यामध्ये जे स्कार्फ होता आणि तो इतका इम्पॉर्टंट नाहीये पण तुमच्यापैकी कोणाला काही लागलं नाही ना नाही तसं काही आम्हाला काही झालं नाही थोडक्यात वाचतो हा नाही तर अख्ख्या घराला आग लागली असती आणि आपण सगळे हो काय बोलताय खरंच आग इतकी पसरली असती ना नाही तुम्ही याच्या बोलण्याकडे काही लक्ष देऊ नका पण तुम्हाला काही लागलं नाही ना जास्त नाही आय एम ओके तुमचा स्कार्फ जळाला ना तसा सेम दुसरा स्कार्फ मी तुम्हाला शिवून देईन आय प्रॉमिस दॅट्स सो स्वीट ऑफ यू पण खरंच त्याची काही गरज नाहीये इट्स ओके नाही तरी मी शिवणारच फक्त माझ्या लक्षात राहायला हवं नानी हे झालं ते झालं आता सगळं विसरून जा हा हे अत्तर लावा सगळं टेन्शन विसरून जा हे ना आमच्या गावातलं अगदीच फेमस आणि केमिकल फ्री अत्तर आहे हो अहो नाही अहो ऐका अहो काय करताय अहो नाही अहो थांबा अहो मला अत्तरची एलर्जी आहे हे सांगत होते काय सॉरी अरे काय हे त्या नको म्हणत होत्या ना मग थांबायचं ना कशाला लावला तर अहो खरंच सॉरी आम्हाला लक्षातच नाही आलं तुम्ही नकार कशाला देत होता ते हो ना इट्स
इट्स ओके. ए सॉरी सॉरी राहू द्या ग, आधी त्यांच्या शिंका कशा राहतील ते बघूया. हो, हो, हो. चला 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 चला. वरती बघा वरती. हे पाणी घ्या. हे घ्या. ही साखर साखर घ्या. नाही नाही थांब थांब. हे दूध घ्या म्हणजे थांबतील. नाही नाही साखरच घ्या. पाणी घ्या ना. नाही साखरेने राहत, साखर घ्या. नाही नाही हे दूध घ्या आणि सांगतो थांबतील शिंका. नाही साखर घ्या ना. नाही पाणी हे घ्या. दूध दूध. अहो, घ्या ना घ्या ना साखर घ्या. हे काय तुमच्या कपड्याला काय लागलंय? काय काय लागलं? काही नाही, झटकलं मी ते. नाही पण लागलं काय होतं? ते सोडा हो, पण तुमच्या शिंका थांबल्या ना. हो खरंच थांबल्या. असं दुसरीकडे लक्ष वळवलं ना की शिंका थांबतात. थँक्यू सो मच. आणि मला इतक्या वर्षात हे पहिल्यांदा कळलंय. आमची बयोबाई आहे ना, आजीबाईचा पटवा आहे. तिच्याकडे सगळ्या गोष्टींवर इलाज असतो. काय म्हणालात तुम्ही यांना? बयोबाई. त्या बयोबाई हे तात्या आणि मी यांचा थोरला मुलगा आप्पा. आणि मी यांची थोरली सून मोठी बाई. आणि मी आप्पापेक्षा धाकटा आणि नानापेक्षा थोरला बापू देशमुख. हा माझी डेअरी आहे दुधाची. माझा फळांचा मोठा बाग आहे. मी नाना. मी नानी. नाव लक्षात राहील ना? युवराज, रेवा मॅडमचा कम्फर्ट जपायला हवा, नाहीतर निघून जातील त्या. हो, आता ते रेवा मॅडमला इथून हसूला न्यायला हवं, नाहीतर ते हसून गोंधळून जातील. हो थांब. एक मिनिट. सॉरी मॅम, त्यांना आत्ताच ट्रॅव्हल करून आल्यात. त्यांना आपण नंतर बोलूया त्यांच्याशी. हो हो, आराम करू देत पाहुण्यांना. हो चला ना, मी तुम्हाला खोली दाखवते तुमची. या. पाहुणे आल्या आल्या या सगळ्यांनी इतका गोंधळ घातलाय की ही एक दिवसात पळून जाईल. फॅक्टरीचं काम काही होत नाही. बरं वाटतं ना? मॅम सॉरी. सॉरी मॅडम, आम्ही सगळे तुमचं मनापासून स्वागत करायला आलो होतो, पण हा असा सगळा गोंधळ झाला. ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही वेळीच औषध घ्या. तुमचा आवाज खूप बसलाय. कंपनीच्या सीईओचा आवाज असा, इथेच इम्प्रेशन डाऊन होईल. हा युवराज हसं करून घेईल आता स्वतःचा. माझा आवाज असाच आहे. काय? रिअली? हो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला नव्हतं माहित, पण हे युनिक आहे. म्हणजे तुमचं दिसणं, तुमची पर्सनॅलिटी खूप इम्प्रेसिव्ह आहे. हो, आता तुमचा आवाज त्याला थोडा ऑफबीट आहे, बट इट्स ओके. स्वतःला परफेक्ट करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो, पण जी माणसं युनिक आणि ऑफबीट असतात ती कायम लक्षात राहतात. आणि तुम्ही जे काही केलं ते मनापासून केलं, मला माहितीये, आणि मला ते आवडलं. प्लीज आता तुम्ही दोघं मला सॉरी नका म्हणू सारखं सारखं, आणि वाईट तर अजिबात वाटून घेऊ नका. बरं, तुमच्यासाठी चहा, कॉफी, नाश्ता काय आणू? चहा चालेल. बरं. काय हवंय तुम्हाला? अहो, हे सगळं कोणासाठी? तुमच्यासाठी. तुम्हाला आवडेल म्हणून हे सगळं मागवलंय आम्ही. हे सगळं माझ्यासाठी आहे. अहो, मला एवढं सगळं नकोय. का? आम्ही काही विसरलोय का? हे नको मग काय आणू? सांगा ना, तुम्हाला काय पाहिजे ते मागवतो. हो, म्हणजे मी इतक्या सुंदर गावात आले, तर इकडच्याच मातीतलं घरचं काहीतरी जेवायला आवडेल मला. हो का? मग तर प्रश्नच मिटला. आम्हाला वाटलं. काहीही वाटून घेऊ नका तसं, आणि मला VIP ट्रीटमेंट नका देऊ. मी तुमच्या मधलीच एक आहे. विचार केलेला त्यापेक्षा अगदीच वेगळ्या आहेत या. म्हणजे तुम्हाला आमच्या इथलं असं काहीतरी खायला हवंय का? मी आत्ता बनवून आणते. हो,
आम्ही पण येतो. तुम्हाला काही हवं असेल ना अगदी हक्काने मागा. शुअर. हो आम्ही जातो, पण तुम्ही आराम करा. आदिती फार गोंधळ नाही ना झाला? सगळ्या जणी तिला बरं वाटावं म्हणूनच सगळं करताय, पण काहीतरी गडबडच होतीये. हो ना, आज सगळ्यांनी अगदी माझ्यासारखाच वेंधळा कारभार मांडलाय. खरंय, हा सगळा गोंधळ बघून बावरली असेल बिचारी. ताई काकी, अहो तुम्ही कोणीच हे मुद्दाम नाही केलंय. जे काही घडलंय ते चुकून नकळत घडलंय आणि तुमचे प्रयत्न प्रामाणिक आहेत, म्हणजे हा गोंधळ नाहीच आहे. हो हो, पण सगळ्यात मोठा गोंधळ ना रत्नाक्का आल्यावर होणार आहे. ताई काकी, नानी तू रत्नाक्कांना लगेच फोन लाव, कुठे आहेत म्हणून विचार, आणि त्या येणार आहेत की नाही याचा अंदाज घे. आज त्या येता कामा नये. खरंच पल्लू म्हणती ते खरंय. त्यांना जर कळलं ना त्यांची खोली आपण आलेल्या पाहुणीला दिली तर अख्खं घर डोक्यावर घेतील त्या. मग मात्र जो काही गोंधळ होईल ना तो सावरण्या पलीकडे असेल. हो, मी करते लगेच फोन. बोल सर. फॅक्टरीत इन्व्हेस्ट करायला ज्या इंटरेस्टेड आहेत ना त्या रेवा दीक्षित त्या इथे आमच्या घरी आले. काय? हो, त्या म्हणतात की इथे राहून आधी प्रॉडक्ट इन्स्पेक्शन करणार आणि मग ठरवणार इन्व्हेस्ट करायचं की नाही. रेवा दीक्षित, अरे मोठं नाव आहे तिचं मार्केटमध्ये. करेक्ट फायनान्सर मिळाली आधी तिला, आणि ह्या बहिणीत जर फायनान्स दिला ना तर आधी तिचं काम झालंच म्हणून समज. सर पण एक सांगू का, नाही म्हणजे मला नाही वाटत त्या एवढ्या इझिली डील फायनल करते. सिद्धार्थ, एक गोष्ट लक्षात ठेव, समोर आदिती आहे आणि ती खूप स्मार्ट आहे आणि तिला माहिती आहे हे डील क्रॅक होणं किती महत्वाचं आहे. ती अशी सहजासहजी हे डील असं हातातून जाऊ देणार नाहीये. आलं लक्षात? आणि प्रश्न फक्त पैशाचा नाहीये, आणि ही रेवा दीक्षित ह्या पैशासोबत आहे ना तिची एक्सपर्टीज, एक्सपिरियन्स आणि रेप्युटेशन सुद्धा इन्व्हेस्ट करणार आहे, आणि त्याचा फायदा हा देशमुख इंडस्ट्रीला होणार आहे. ओके? हो, खरंच खूप कमाल आहेत त्या रेवा दीक्षित, आणि त्या इथे आल्यापासून आमच्या घरातले त्यांच्या मागे मागे करतायत. नाही आता मला हेच कळत नाही की मला जे करायचंय ते मी कसं करू. बघ, ते मला नको विचारू. रेवा दीक्षित सारखी बाई घरी आली आहे की ज्याचा फायदा देशमुखांना, देशमुख इंडस्ट्रीला होणार आहे. असं असताना ते देशमुख तुझ्या मेलोड्रामाकडे का लक्ष देतील? हा, रेवा दीक्षित पैसा देणार आहे आणि तू घरच्यांकडून पैसा मागणार आहे. त्यासाठीच तर हे सगळं करतोय. हे बघ सिद्धार्थ, तुझं काही होणार नाहीये. सपोज टू बी आदितीने हे डील क्रॅक केलं, ते इंडस्ट्रीचं नाव ती कुठल्या कुठे घेऊन जाईल, आणि तू बस तसाच. ओके? May I come up? May I come up? कोण? माय सेल्फ सका. मोठ्या बाई, चहा नाश्ता फॉर युअर. व्हेरी फनी. यू स्माइलिंग? हा, ना युअर टेन्शन फ्री. स्माइलिंग स्माइलिंग. आणि जर यू वॉन्ट टास्क का जे असेल ते, आय हेल्पलेस व्हेरी मच. सगळं देणार. हा, काय पाहिजे ती मदत करणार. अहो आता आता प्लीज थांबवा, नाहीतर मी हेल्पलेस होईन. आणि तो चहा नाश्ता तिकडे ठेवा, आणि प्लीज तुम्ही आता मराठीतच बोला, तुमचं इंग्लिश बाजूला ठेवा. ओके? माय इंग्लिश एकदम ओके. यू टॉक इंग्लिश, आय टॉक इंग्लिश. नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. ओके. तसं पण इथे नो प्रॉब्लेम आहे. तुम्ही आल्यावर जे झालं तसं आता परत होणार नाही. यू टेक काळजी. नो प्रॉब्लेम.
रत्नाका इज नॉट कमिंग. यू कम्फर्टेबल. हा, यू टेक काळजी. हा, काय वाटलं कळचा का लगेच येणार. गुड गुड स्माइल. थँक्यू. हा गो. ओ माय गॉड, काय एक एक लोक आहेत या फॅमिलीमध्ये आणि सगळेच कमाल आहेत. पण म्हणजे रत्नाक्का कोण आहेत नेमक्या? आणि आता आता इंट्रोडक्शनच्या वेळी असं नाव कोणी सांगितलं नाहीये, पण नाही म्हणजे किती मेंबर्स आहेत या फॅमिलीमध्ये. ओ गॉड. अरे काय गोंधळ चाललाय सगळा. हो ना, काही समजणच. आपण जातो पाहुणचार करायला, पण होतं भलतच. नाना भाऊजी, तुम्ही तर काही बोलूच नका. सुरुवात तुमच्यामुळे आणि सुहासमुळे झाली. काय गरज होती हो पंखा बाहेर आणायची? पंख्यामुळे ती ज्योत फडफडायला लागली, पण ती विजू नये म्हणून तुम्ही सगळ्यांनी यायची काय गरज होती? हा, तुमच्यातलाच कोणाच तरी धक्का लागला आणि कलंडलं निरंजन. आपल्याकडे हाच प्रॉब्लेम. सगळेजण सगळी कामं करायला धावतात. मोठ्या बाई, तुम्ही पाहुणीच्या जेवणाचं बघणार आहात. नानी आणि मी नाश्त्याचं बघू. पल्लू, अर्चू, तुम्ही हवं नको ते बघा. आम्ही काय करायचं? तुम्ही काहीच करू नका, हेच खूप आहे. असं कसं? आम्हालाही कामं करायची आपल्या पाहुण्या आहेत त्या, म्हणजे मी पण त्यांना घर दाखवतो. आणि मी शेत मळा हे सगळं दाखवून आणतो. नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझी ओळख करून देतो. नाही म्हणजे मी आपल्या सगळ्यांची ओळख करून देतो आणि कोणाला काय म्हणायचं तेही सांगतो. फॅक्टरीमध्ये इन्व्हेस्ट करायला आली, नांदायला नाही येणार आहे घरात. अगं पण तुम्ही गप्प बसायचं, आम्ही बघतो काय करायचं ते. ताई काकी, बापू काका, ऐका ना, तुम्ही परत गोंधळ घालताय. हेच नाही करायचंय आपल्याला. हे बघा, सकाळच्या गडबडीमुळे रेवा मॅडम आपल्याला काहीही बोलल्या नाहीये, पण त्यांना त्रास झाला एवढं तर नक्की. तोच त्यांना पुन्हा होता कामा नये. म्हणूनच आपण कामं नीट वाटून घ्यायला हवी. ताई काकी, फक्त जेवण आणि नाश्ता एवढीच कामं वाटून नाही चालणार. त्यांना आपल्या घरात आपलंसं वाटलं पाहिजे. ती सुद्धा जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी ना. आणि घरात शांतता ठेवायला हवी. ती तर आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे, हो की नाही? त्यांना डिस्टर्ब व्हायला नको. या घरात आपण त्यांना कम्फर्टेबल केलं पाहिजे. शेवटी आपल्या घरचे संस्कारच आहेत ना, अतिथी देवो भव. हो ना मोठ्या बाई? अदिती, नको काळजी करूस. आपल्याकडे पाहुण्यांना काही त्रास होणार नाही. नानी, ह्या अतिथीचं ठीक आहे, पण आपल्या माहेरवाशीन अतिथीचं काय? आता ह्या कोण? मी परत काही विसरले का? माझंच चुकलं. तुला रत्नाक्कांवर लक्ष ठेवायला सांगितलं ते. अच्छा अच्छा, ते होय. नाही नाही नाही, ते नाही विसरले मी. मला चांगलं लक्षात आहे. हे बघा, हातावर लिहून पण ठेवलेलं आहे मी ते. बघा. रत्नाकांना इतके फोन केले मी, पण त्या एक काही फोन उचलत नाहीये. मस्त आरामात सासरी झोपल्या असतील. त्या काही आता इकडे येणार नाही. कोण येणार नाही आज?